नमस्कार मित्रांनो, आज आलो शिरवळ लेणी इथे. आणि शिरवळ लेणी ही आपली जी वाई रोड सातारा आहे, त्या रोड साताऱ्यापासून शिरवळ म्हणून एक गाव आहे. त्या छोट्याशा गावामध्ये ही लेणी आहे. आणि ह्या लेण्याला तुम्हाला येण्यासाठी मागं जी ACG कंपनी आहे, माझ्या मागं दिसतं, त्या ACG कंपनीच्या जवळून असं शिरवळ लेणीसाठी हा रोड जातो, पाहू शकता माझ्या मागं. आणि हा जो डोंगर आहे, ह्या डोंगराच्या आतमध्ये ती शिरवळ लेणी कोरलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम येता तेव्हा पाळशी फाटा म्हणून एक फाटा लागतो. त्या पाळशी फाट्यामधून तुम्हाला एक कच्चा रोड दिसेल आतमध्ये येताना, तर त्या रोडने तुम्हाला यायचं आहे. आणि इथे एक अशी शिरवळ लेणी म्हणून एक बोर्ड लावलेला आहे. हां, त्या लेणीचा जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता आम्ही रिक्षाहून निघालोय. लेणी जेथे आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता ती जी तुम्हाला कोरलेली दिसते, जिथं झेंडा आहे ते आहे. आणि सध्या इथे खोदकाम चालू आहे, पाहू शकता. ही आहे शिरवळ येथील लेणी, पाहू शकता. आता आम्ही चाललो आहोत लेणीच्या मार्गाने. हा आहे लेणीसाठी जाण्याचा मार्ग. त्याला पायवाट ठरले आणि आनंद सर चाललेले आहेत पुढे. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहोत केवच्या समोर. आणि हा आहे शिरवळ लेणी असा लावलेला बोर्ड, पाहू शकता तुमच्या समोर. ही लेणी अशी कोरलेली आहे. तर चला तर मग. तर मित्रांनो, हे एक आहे विहार, जेथे बौद्ध भिक्खू वगैरे राहायचे. आता त्या विहाराची काय अवस्था करून ठेवली लोकांनी, पाहू शकता. हे आहे एक चैत्यगृह, त्याच्यासमोर ही महादेवाची पिंड. हा एवढा मोठा स्तूप आहे, तरी इथं महादेवाची पिंड लावलेली. किती मूर्खपणा म्हणावा लोकांचा. हा बौद्धकालीन स्तूप आहे. आणि इथे अतिक्रमण करून आहे महादेवाची पिंड इथे बसवली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एक सुंदर असे लेणे असून चैत्यगृह एक, पाहू शकता.
पहिली लेणी जिथे एक चैत्यगृह आहे. सेकंड आहे हे विहार जिथं 8 शून्यग्रह किंवा खोल्या आहेत, पाहू शकता. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला अशी एक पाण्याची पोळी दिसते दर्शन करण्यासाठी बौद्ध भिक्खूंची. आणि आता इथे वेगळंच काहीतरी दिसतंय. इथे चूल वगैरे करण्यासाठी विटा वगैरे मांडलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि खूप खराब अशी हालत ह्या शून्यग्रहाची केलेली आहे, पाहू शकता. बौद्ध लेणीची काय अवस्था आहे या महाराष्ट्रात तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळात काय आहे ते. चला मित्रांनो, अजूनही खूप काही अशा लेण्या आहेत त्या पुढे दाखवायचं तुम्हाला. पाहू शकता मित्रांनो, खूप मोठी अशी कोरलेली आहे. मित्रांनो पाहू शकता काय लेणीची अवस्था करून ठेवलेली आहे या लोकांनी. चूल वगैरे मांडून सर्व लेणी घाण करून टाकलेली. निसर्गाच्या सानिध्यात अशी सुंदर कोरलेली लेणी पण लोकांनी पूर्ण घाण केलेली आहे, पाहू शकता. बौद्ध लेण्याची अशी दुर्दशा कशामुळे झाली, लोकांनी आता जरूर विचार करावा. चला मित्रांनो, अजून आहेत लेण्या पुढे दाखवतो तुम्हाला. इथे पण एक शून्यग्रह आहे किंवा छोटे विहार आहे, पाहू शकता. ही आहे शिरोळ येथील लेणी. आणि हे लेणीची सर्वात वाईट अवस्था म्हणजे याच्यावर झालेलं अतिक्रमण, पाहू शकता. हा गुलाल आहे, हे एक बौद्ध लेणीचं विहार आहे. एक लेणी कोरलेली आहे आणि ह्या लेणीमध्ये असे दगडाचे देव बनवलेले आहेत, पाहू शकता. त्यांना शेंदूर वगैरे फासून येतं. बौद्ध लेणीची काय अवस्था बनवून टाकलेली पाहू शकता तुम्ही. लोकांना माहिती आहे ही एक लेणी आहे, पण पाहू शकता काय आहे ही बौद्ध लेणीची अवस्था. असेच पुढे माझ्या मागे पाहू शकता एक छोटंसं विहार आहे. आणि ह्या विहाराची सर्वात अशी वाईट दुरवस्था किंवा दुर्दशा म्हणजे तुम्ही आतमध्ये पाहू शकता. इथे पूर्ण हा गुलाल टाकलेला आहे, हा पूर्ण गुलाल आहे. आणि हे एक छोटंसं विहार आहे. आणि ह्या विहारामध्ये ना हे असे दगडाचे देव बसवलेले आहेत, पाहू शकता. म्हणजे ही एक लेणी असून ह्या लेणीवर अतिक्रमण करून येथे एक मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जे लेणी असून सुद्धा एक मंदिर बनवलं, पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण दगड आहे, दगडाला शेंदूर फासून इथं एक मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे अतिक्रमण आहे. गव्हर्नमेंटने याच्याकडे जरूर लक्ष द्यावं. या लेणीच्या पुढे अजून काही लेणीचा समूह आहे, चला तर तुम्हाला दाखवतो. त्या लेण्याला जाण्यासाठी हे अशी लोखंडी रॉड लावलेले आहेत सपोर्टिंगसाठी. आणि हा आहे लेणीसमोर परिसर, किती सुंदर असा आहे. पावसाळ्यात नक्कीच इथं निसर्गरम्य वातावरण असेल. आणि हे आहे पुढं असा लेणीचा समूह. हा आहे धबधब्याचा प्रवाह जो वरून येतो, थेट खाली जातो. आणि ही आहे इकडच्या लेणीसाठी जाण्यासाठी वाट. तर मित्रांनो पाहू शकता हे आहे असं एक विहार जे सध्या खूप वाईट अवस्थेत आहे, पाहू शकता.
ह्या लेणीची काय दुरवस्था करून ठेवलेली किंवा झालेली आहे पाहू शकता. आपल्या समाजातील लोकांना आपल्या लेणीची काळजी नाही, हे तर असंच होणार. हे एक आहे छोटेसे लेणे पाहू शकता. आणि अजूनही आहेत पुढे जाण्यासाठी. पुढे पण अशा 2-3 विहार कोरलेले आहेत किंवा लेणी कोरलेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यासमोर ही अजून एक मोठी अशी केव्ज आहे. हां तर मित्रांनो, हे छोटं खूप असं मोठं विहार पाहू शकता. मित्रांनो पाहू शकता, खूप असे मोठं विहार आहे, लेणी आहे. आणि सध्या त्याची काय दुरवस्था करून ठेवलेली आहे. लोकांना म्हणतात आयते भेटले की त्याची किंमत राहत नाही, आणि एखाद्याने परिश्रम घेऊन घेतलेली त्याला त्याची किंमत असते. पाहू शकता काय लेणीची अवस्था करून ठेवली ते. एवढं मोठं हे लेणी आहे आणि त्या लेणीमध्ये पूर्ण कचराकुंडी करून ठेवला आहे लोकांनी पाहू शकता तुम्ही. ही आहे शिरवळ येथील लेणीची दुरवस्था, जी बौद्धकाली असून बौद्ध लोकांनाच माहिती नाही ती इथं आहे की नाही म्हणून, आणि तिची ही अशी दुरवस्था करून ठेवली लोकांनी पाहू शकता. किती घाण व्यवस्था करून ठेवली तिथे शिरवळ येथील लेणी. ही आहे शिरवळ येथील लेणीची रांग पाहू शकता. हे असा 15 लेण्यांचा समूह कोरलेला आहे आणि हा शिरवळ लेणीचा बोर्ड इथे लावलेला आहे पाहू शकता तुम्ही. आणि ह्याच लेणीच्या समोरच्या वगैरे अजून एक लेणी आहे जी वर दिसते, ही लेणी. आता आम्ही सध्या त्याच लेणीकडे जाणार आहोत, तर चला जाऊ. तर मित्रांनो चाललो आहोत, जी तुम्हाला अगोदर समोर जी लेणी दाखवली आहे त्या लेणीला जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा जो लेणी समूह गट आहे त्या लेणी समूहाच्या गटच्या वर आहे ही लेणी पाहू शकता. एक बौद्ध लेणी, आणि ह्या बौद्ध लेणीची बघा काय अवस्था करून ठेवलेली आहे पाहू शकता. पूर्ण पाण्याने भरलेली आहे इथे. आणि एक असं खूप मोठं असं विहार आहे पाहू शकता. पुढे एक छोट्याला शून्यग्रह कोरले आहे जेथे बौद्ध भिक्खू राहत असेल, आणि त्या सध्या ह्या लेणीची काय व्यवस्था आहे पाहू शकता. पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. पाहू शकता माझ्या मागे आहे लेणी, आणि ह्या लेणीमध्ये पूर्ण असं पाणी भरलेलं आहे. आणि ह्या लेणीची पूर्ण खराब परिस्थिती किंवा दुरवस्था झाली आहे पाहू शकता.
खूप मोठी अशी लेणी आहे. तर मित्रांनो हे आहे अजून एक लेणी समोर, त्यासाठी हे जाणारी वाट आहे. आणि त्या लेण्या ह्या अर्धवट कोरलेल्या आहेत. ही जी शिरवळ लेणी आहे त्या शिरवळ लेणीच्या पुढच्या बाजूला त्या लेण्या कोरल्या आहेत आणि त्या अर्धवट आहेत. तर चला मग दाखवतो तुम्हाला. ही आहे शिरवळ येथील लेणी. पाहू शकता हा गट आहे शिरवळ येथील लेणीचा. ज्या अर्धवट कोरलेल्या लेण्या आहेत आम्ही ही जी लेणी दिसते तुम्हाला शिरवळची, लेणीच्या एकदम फ्रंट साईडला आहेत आणि हे खालच्या बाजूला आहेत. दाखवतो आहे शिरवळ लेणीचा डोंगर आणि ह्या डोंगराच्या समोरच आहे ज्या अर्धवट कोरलेल्या लेण्या. चला तुम्हाला दाखवतो. हे आहे स्टार्टिंग एक पाण्याचं टाकं. होऊ शकता ज्याच्यात सध्या काही नाही आहे, जे पूर्ण मातीने भरलेलं आहे. होऊ शकता लेणी लागते छोटीशी. होऊ शकता अर्धवट कोरलेली लेणी. होऊ शकता ती पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही एक चौथी आहे अर्धवट लेणी. हे सर्व अर्धवट कोरलेले आहेत लेणी. पाहू शकता ही आहे शिरवळ येथील लेणी. पाहू शकता सुंदर अशी, त्याचा 15 लेण्यांचा समूह आहे आणि काही अर्धवट लेण्या आहेत ज्या की ही जी लेणी आहे हे लेणीच्या फ्रंट साईडला म्हणजेच ह्या साईडला आहेत. तर मित्रांनो ही आहे शिरवळ येथील सुंदर अशी लेणी, जी की निसर्गाच्या सान्निध्यात आणि लोकांच्या सहवासात सुंदर अशी कोरलेली. पाहू शकता तुम्ही शिरवळ येथील लेणी. हा होता शिरवळ येथील बौद्धकालीन लेणी आहे तेथील प्रवास. आणि पाहू शकता सुंदर अशी कोरलेली निसर्गाच्या सानिध्यात बौद्ध लेणी. येथे मागं आहेत अर्धवट कोरलेल्या लेण्या आणि येथे आहे पूर्णाकृती म्हणजेच 15 लेण्यांचा समूह जो माझ्या पाठीमागे येतो.